एसटीच्या 86,000 कर्मचाऱ्यांचं जुलै महिन्याचं वेतन 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक आंध्र प्रदेशात 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान संघाची समन्वय बैठक. सरसंघचालक मोहन भागवतांसह अनेक पदाधिकारी राहणार उपस्थित. रत्नागिरीच्या दापोलीतील मच्छीमारांना मोठा दिलासा. आडे उटंबर खाडीतील मच्छीमारांसाठी तब्बल 54 कोटी रुपयांचा निधी. किनारी संरक्षण बंधारा उभारण्याचा मार्ग मोकळा. ठाण्यातील चितळसर मानपाडामध्ये म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करा. उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश. 434 विजेत्या लाभार्थ्यांना कायम ठेवत उर्वरित सदनिकांची नव्यानं सोडत काढणार. मुंबईच्या मालाडमधील क्विक कॉमर्स गोदामावर एफडीएची धडक कारवाई. अस्वच्छता आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळल्यानं परवाना निलंबित. महसूल मंत्री बावनकुळेंना सोशल मीडियावरून शिवीगाळ. मनोज जरांगे समर्थक त्रिशूल पाटीलवर जालन्याच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या वणी सापुतारा महामार्गावर भीषण अपघात. दुचाकी आणि क्रेटा कारची समोरासमोर धडक. एका तरुणाचा जागीच मृत्यू, 4 जण जखमी.